तुमच्या सासूबद्दलच्या नकारात्मक गोष्टी नवऱ्याला कधीही सांगू नका, कारण संसार म्हणजे दोन वेगवेगळ्या संस्कृती, सवयी आणि विचारसरणी असलेल्या दोन व्यक्तींचं एकत्र येणं असतं. विवाहानंतर स्त्री आणि पुरुष एकत्र राहायला लागतात, मात्र त्यांच्यासोबतच त्यांचे कुटुंबीय, विशेषतः सासू सुनेचं नातं हे संसारात महत्त्वाची भूमिका बजावत असतं. सासू आणि सुनेच्या नात्याबाबत अनेक गैरसमज, संघर्ष आणि अपेक्षांची गुंतागुंत असते. अनेकदा नवविवाहित स्त्रियांना सासूच्या वागण्यामध्ये त्रासदायक गोष्टी जाणवतात आणि त्या थेट नवऱ्यासोबत त्याच्यावर चर्चा करतात. पण बऱ्याचदा असं केल्यामुळे संबंध हे बिघडू शकतात. तर आज आपण व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की सासूबद्दलच्या नकारात्मक गोष्टी नवऱ्याला सांगितल्यामुळे नेमकं काय घडतं आणि त्या टाळल्यामुळे कोणते कोणते फायदे होतात ते. नवऱ्याच्या भावनांवर त्याचा सगळ्यात मोठा परिणाम होतो. त्याच्यामुळे मानसिक तणाव हा नवऱ्याचा वाढतो. एका पुरुषासाठी पत्नी आणि आई दोघीही अत्यंत प्रिय असतात. पत्नी जर सतत सासूच्या तक्रारी करत असेल तर नवऱ्याला एक मानसिक द्वंद्व वाटू लागतं. तो कधी आईच्या बाजूने राहावा तर कधी पत्नीच्या भावना समजून घ्याव्यात या गोंधळामध्ये बिचारा तो सापडतो. अशा स्थितीत त्याचा मानसिक तणाव वाढतो, ज्यामुळे त्याच्या स्वभावावरही परिणाम होतो आणि त्याला अपराधी भावनेचा त्रास होतो. एकीकडे आईने वाढवलेले संस्कार असतात आणि दुसरीकडे पत्नीबरोबर एक नवीन आयुष्य घडवायचं असतं. जर पत्नी सतत सासूबद्दल तक्रार करत असेल तर नवऱ्याला अपराधी वाटू लागतं. त्याला असं वाटतं की तो कोणाच्याच बाजूने राहू शकत नाही आणि त्याच्यामुळे तो आतून अस्वस्थ होऊन जातो आणि याचा जास्त वैवाहिक जीवनावर परिणाम होतो. सतत सासू सुनेच्या तक्रारी ऐकून नवरा वैवाहिक नात्यात कमी रस घ्यायला लागतो. अशा स्थितीत दोघांमध्ये संवाद देखील कमी होतो. एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी कमी होऊ लागते आणि नात्यामध्ये कटुता निर्माण होते. नवरा आणि सासूच्या नात्यांवर सुद्धा परिणाम होतो. आई वडिलांबद्दलचा आदर कमी होतो. जर पत्नी सतत नवऱ्याला आईची नकारात्मक बाजू दाखवत असेल तर त्याला आपल्या आईच्या वागण्याचा राग यायला लागतो. अशा वेळी त्याच्या मनात आईविषयी असलेला आदर सुद्धा कमी होऊ शकतो. आईविषयी अपराधी भावना वाढते. नवरा जर पत्नीच्या बोलण्याने प्रभावित झाला आणि आईवर नाराज झाला तर काही काळानंतर त्याला अपराधी वाटू लागतं. आईने एवढ्या कष्टाने वाढवलं आणि आज मी तिला वाईट समजतो अशी भावना देखील त्याच्या मनात येऊ शकते आणि कुटुंबामध्ये दुहेरी तणाव निर्माण होतो. आपल्या स्वतःच्या मानसिकतेवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. सतत नकारात्मक विचार वाढत राहतात. कोणत्याही व्यक्तीच्या चुकीच्या गोष्टींवर वारंवार जर विचार केला तर त्या गोष्टी अजून मोठ्या वाटू लागतात. सासूच्या तक्रारी नवऱ्याला सांगताना सुनेच्या मनात सुद्धा त्या गोष्टी वारंवार आठवत राहतात आणि त्यामुळं तिच्या मनात सासूविषयी अधिक नकारात्मक भावना निर्माण होते आणि त्याच्यामुळे स्वतःला दुःखी करण्याची सवय लागते. एखाद्या गोष्टीचा वारंवार विचार केल्यामुळे ती आपली एक सवयच बनून जाते. जर सासूच्या वागण्यामुळे त्रास होत असेल तर त्याच्यावर उपाय शोधणं महत्त्वाचं आहे. पण फक्त नवऱ्याला तक्रार करून तो त्रास कायम लक्षात ठेवणं यामुळे आपणच आपल्या मनशांतीला धक्का देतो. त्याचबरोबर आपल्या आत्मसन्मानाला आणि आत्मविश्वासावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. सतत सासूच्या तक्रारी करत राहिल्यास सुनेला वाटू लागतं की ती स्वतः काहीच करू शकत नाही. सासूच तिच्या आयुष्यावर परिणाम करते. त्यामुळे तिचा आत्मविश्वास सुद्धा कमी होतो आणि ती स्वतःला दुबळी समजू लागते. सासू सुनेच्या नात्यांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. दोघींमध्ये विनाकारण गैरसमज वाढतात. तक्रारींमुळे नवऱ्याने आईशी कठोर वर्तन केल्यास सासूला वाटू शकतं की तिच्या सुनेनेच हा बदल घडवून आणलेला असेल. त्यामुळे ती सुनेबद्दल अजूनच नकारात्मक दृष्टिकोन ठेवू लागते किंवा नकारात्मक विचार करू लागते आणि त्यामुळे होतं असं की सासू अधिकच त्रास द्यायला सुरुवात करते. कधीकधी तक्रारींमुळे सासूला वाटतं की सून तिच्या मुलाला तिच्या विरुद्ध वळवत आहे. त्यामुळे ती अजूनच जास्त कठोर वागायला लागते. घरामध्ये जाणीवपूर्वक सुनेला कमी लेखते, तिचा सतत अपमान करते आणि त्यामुळे अधिक जास्त संघर्ष वाढतो आणि त्याच्यामुळेच नात्यातलं प्रेमसुद्धा संपून जातं.
जर सतत एकमेकींच्या चुका दाखवल्या गेल्या तर मनामध्ये सकारात्मकता कमी होऊन नकारात्मक भावनाच वाढतात. त्यामुळे सासू-सुनेच्या नात्यामध्ये प्रेमाऐवजी कटुता येते. नवऱ्यासोबत संवाद कसा असावा? समस्या सांगण्याऐवजी त्याच्यावर उपाय शोधावा. सासूच्या वागण्यामुळे त्रास होत असेल तर नवऱ्याला तक्रार करण्याऐवजी तो प्रश्न कसा सोडवता येईल यावर चर्चा करणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, आई काही वेळा कठोर बोलतात, पण मी त्यांच्याशी प्रेमाने वागले तर त्याच्यामध्ये फरक पडेल का? अशा प्रकारे त्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. सासूच्या चांगल्या गोष्टी सांगायला अजिबात विसरू नका. सासूच्या काही गोष्टी त्रासदायक असतील, पण तिच्या काही चांगल्या सवयीसुद्धा असू शकतात. त्या नवऱ्यासमोर बोलण्याने नकारात्मकता कमी होते आणि नात्यांमध्ये समतोल राहतो. नवऱ्याला अजिबात अडचणीमध्ये टाकू नका. नवऱ्यावर असा दबाव देखील टाकू नका की त्यांनी आई किंवा पत्नी यांच्यापैकी कोणाची तरी बाजू घ्यायची. त्याला दोघींनाही सांभाळण्याचं स्वातंत्र्य द्यावं. स्वतः शांत राहा आणि परिस्थितीचा शांत विचार करा. काही वेळा गोष्टी दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या समस्या ह्या टाळू शकतात. नवऱ्यासोबत तक्रार करण्याऐवजी त्या गोष्टींवर अधिक समजूतदारपणे विचार करा. सासू-सुनेच्या नात्यात संघर्ष होणं हे साहजिकच आहे, पण त्याच्यावर तक्रार करून नवऱ्याला मानसिक बंधनामध्ये टाकणं हा काही उपाय नाही. त्याऐवजी स्वतःच्या मनशांतीसाठी आणि कुटुंबातील नातेसंबंध टिकवण्यासाठी समजूतदारपणा दाखवणं जास्त गरजेचं असतं. नवऱ्याला सासूच्या नकारात्मक गोष्टी न सांगितल्यामुळे संसारामध्ये शांतता, नवऱ्याशीच असलेले प्रेमपूर्ण नातं आणि संपूर्ण कुटुंबाची एकजूट यास हातभार लागू शकतो. म्हणूनच काही गोष्टी मनात ठेवून त्या शांतपणे हाताळणं आणि नकारात्मकतेऐवजी समाधान शोधणं हाच खरा त्याच्यावर एक मोठा उपाय आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला ज्या लोकांनी सबस्क्राईब नाही केलं त्या लोकांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.